उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या वक्तव्याचा निषेध करत माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हे अत्यंत नीच, लाजिरवाणं आणि महिलांचा अपमान करण्याचं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी एक्सवरील पोस्टद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत नीच, लाजिरवाणं आणि स्त्री जातीचा अपमान करणारं असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय। स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची भाषा इतक्या खालच्या पातळीवर घसरलीये का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर एका कर्तृत्ववान महिलेचा अपमान करून काँग्रेसनं आपली विकृत मानसिकता पुन्हा एकदा उघडकीस केल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय। याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांची तत्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे।